So in this session, what we are going to see nested Pojo classes. So what is nested Pojo class? Or what is the nested object in Java? Okay, nested Pojo in Java. So nested म्हणजे काय exactly? What do you mean by nested? Nested means what? एखाद्या म्हणजे जर सपोज हा तुमचा एक ऑब्जेक्ट आहे, ओके, यामध्ये आणखी एक ऑब्जेक्ट, याच्यामध्ये आणखी एक ऑब्जेक्ट, ओके. सो सर सपोज हा आपला बँकचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये बँकची रिलेटेड काहीतरी इन्फॉर्मेशन, आणखी त्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन, ओके. सो आपण एक बँकचा पोजो बनवला होता, बरोबर का? आपण मॉर्निंगला कसं काय बनवलं होतं? पोज क्लास बँक आणि त्यामध्ये काहीतरी फील्ड्स आपण घेतले होते, राईट? कुठले कुठले फील्ड्स घेतले होते याच्यामध्ये? मला 2 ते 3 फील्ड सांगा फक्त. Bank name, IFSC code and IFSC string. code. Okay, string name, and I will take one more, private string IFSC IFSC कोड ना, राईट? ठीक आहे. बट Yes. आपण काय केलं होतं, आणखी एक फील्ड घेतली ती ऍड्रेस. सॉरी, इट्स स्ट्रिंग. हे ऍड्रेस, बरोबर का? सो ऍड्रेस असेल तर आपण स्ट्रिंग घेतली, म्हणजे कशा पद्धतीने ऍड्रेस देतो? सपोज असं काहीतरी आपण मेन्शन केलं होतं, राईट? औंध, पुणे, समथिंग, महाराष्ट्र, राईट? बट जर मला स्पेसिफिक ऍड्रेसचा एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे इनसाइड माय बँक ऑब्जेक्ट इन बँक पोजो, जर मला आणखी एक नेस्टेड जर पोजो बनवायचा असेल तर मी कशा पद्धतीने बनवेल? सो हे माझ्याकडे काय आहे, स्ट्रिंग हा डेटा टाइप आहे, तर मी इथं काय करेल, कस्टम डेटा टाइप बनवेल. कस्टम डेटा टाइप काय, सी द वर्ड. सो मी काय करेल, ऍड्रेस नावाचा आणखी एक पोजो क्लास बनवेल. तो हा ऍड्रेस नावाचा पोजो क्लास काय करेल, हा याच्या स्पेसिफिक व्हॅल्यूज सेट करेल. मला काय हवंय, मला सपोज ऍड्रेस 1, ऍड्रेस 2, your what landmark, or you can say I want something city, okay, district, I want pin code. All these fields should be contained inside this address. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, आणखी एक क्लास बनवणार. कुठला? क्लास ऍड्रेस, ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करणार, फील्ड्स डिफाईन करणार. कशा? सपोज प्रायव्हेट स्ट्रिंग, सपोज मी काय घेतलं, स्ट्रिंग आपलं फर्स्ट काय असतं, ऍड्रेस 1, ओके. नंतर माझ्याकडे काय आलं, प्रायव्हेट स्ट्रिंग ऍड्रेस 2, ओके. नंतर मी काय करतोय, प्रायव्हेट स्ट्रिंग सिटी, ओके. अशा पद्धतीने मी काय केलं, प्रायव्हेट स्ट्रिंग स्टेट, आणि अशाच पद्धतीने मी आणखी एक फील्ड घेईन, पोस्टल कोड. बट तुम्ही बघा, जर तुम्ही इथं डिटेल मध्ये बघितलं, आपल्याकडे काय आहे, पूर्ण एक बँकचा ऑब्जेक्ट आहे. वी हॅव व्हॉट, ऑब्जेक्ट ऑफ बँक, बरोबर. बँक मध्ये काय काय फील्ड्स आहे, नेम, Name, IFSC. IFSC कोड, आणि याच्यामध्ये आणखी एक ऑब्जेक्ट आहे विच इज ऍड्रेस. ऍड्रेसच्या कुठल्या फील्ड आहे, सपोज ऍड्रेस 1, ऍड्रेस 2, सिटी, पोस्टल कोड, राईट? सो हे काय झालं तुमचं, ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट, दॅट इज कॉल्ड युअर नेस्टेड ऑब्जेक्ट, ओके. नेस्टेड ऑब्जेक्ट, यालाच आपण काय म्हणतो, नेस्टेड. जे पोजोच्या फॉर्म मध्ये आपण हे ऑब्जेक्ट डिफाईन करतोय किंवा हे ऑब्जेक्ट आपण डिझाईन करतोय, त्यालाच आपण काय म्हणतो, नेस्टेड पोजो, ओके. लेट्स सी आपण हे रिअल टाइम मध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करणार आहे गाईज, ओके. सो मी काय करतोय, याच्यामध्ये आणखी एक पॅकेज क्रिएट करतो. सो वी विल क्रिएट फ्रॉम स्क्रॅच, ओके. we have we have new package,
I will create a new package. Suppose Pojo 1. Okay. Inside this, what I will do? I will create one more class. My class name is what? What is my main package, main Pojo name? इथं पोजोचं नेम काय माझं? Bank. 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 Nested. Bank. Okay. So bank मध्ये जर मला सगळ्या fields define करायच्या, so how we will define? Tell me syntax quickly. Private. Private Data type. string name. Then I have private string IFSC code, right? I have what? आता मला ऍड्रेस घ्यायचा, राईट? सो कसा घेणार ऍड्रेस तुम्ही? सो वी आर गोइंग टू, सो आधी आपण काय केलं होतं? स्ट्रिंग ऍड्रेस असं घेतलं होतं, राईट? बट याच्यामध्ये कशी व्हॅल्यू स्टोअर व्हायला असते? समथिंग अशी एका स्ट्रिंग मध्ये, सपोज ओके, अशी काहीतरी व्हॅल्यू स्टोअर व्हायला असते, राईट? बट जर मला स्पेसिफिक ऍड्रेसचा जर ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर मी नेस्टेड पोर्जो कसा यूज करणार? सो मला जर इथे नेस्टेड पोर्जो जर क्रिएट करायचं असेल किंवा यूज करायचं असेल तर मी काय करेल? आणखी एक ऑब्जेक्ट बनवेल विथ द नेम, और आणखी एक पोर्जो बनवेल, त्याचं नेम काय असणार आहे? ऍड्रेस. सो गाईज तुम्ही बघा, मी पोर्जोचे नेम्स कसे देतोय, असे स्पेसिफिक नेम देतोय की त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेडच इन्फॉर्मेशन असणार आहे. आलं लक्षात? सो ऍड्रेस. सो ऍड्रेस नावाचा मी नवीन क्लास क्रिएट केला. आता मला ऍड्रेस मध्ये फील्ड काय असणार आहे? सपोज प्रायव्हेट स्ट्रिंग ऍड्रेस 1. ओके, आय हॅव वन मोर प्रायव्हेट स्ट्रिंग ऍड्रेस 2. देन आय हॅव प्रायव्हेट स्ट्रिंग सिटी. ओके, आय हॅव वन मोर फील्ड प्रायव्हेट स्ट्रिंग स्टेट. बरोबर का? प्रायव्हेट स्ट्रिंग काय असणार आहे आणखी? पोस्टल कोड, राईट? पोस्टल कोड आपण स्ट्रिंग घेतो, राईट? इथं मी इंटिजर नाही घेते. बट तुम्ही बघा इथं ह्या फील्ड कशा आल्या. बट आपण जर कुठलाही प्रोजेक्ट क्रिएट करत असेल तर फील्ड्स बरोबर व्हेरिएबल सोबत आणखी काय घेतो? What we include along with variables in your class, in project class? गेटर अँड सेटर. सो आपण काय केलं होतं? गेटर अँड सेटर कशा पद्धतीने डिफाईन केलं होत्या? आता मला सांगा, याच्यामध्ये जर 1000 फील्ड्स असतात तर तुम्ही सगळ्या 1000 फील्ड्स मॅन्युअली बनवणार का? Nice. राईट? मी इथं एक गेटर आणि एक सेटर बनवून देतो, पण बाकीचे जर तुम्हाला आयडी यूज करून कशा गेटर सेटर बनवायच्या हे तुम्हाला मी त्याचा शॉर्टकट सांगतो. ओके, सो मला ऍड्रेस वन साठी गेटर आणि सेटर बनवायची. हाऊ यू विल इम्प्लिमेंट क्विकली? पब्लिक Public void. void set. Set address 1. Okay, address one, In then bracket. string. String address 1. Okay, and how we will set this dot address This one dot. equal to, okay, Address 1. this is your setup method. How you will implement your getter method? Public Public string string set address. get, Sorry, get no, address. get address. Get address. Okay, so we have the parenthesis here. आणि इथं काय करणार तुम्ही? The return Return this dot address 1. this dot address one. ही झाली फक्त एका फील्ड साठी गाईज. बट जर तुमच्याकडे अशा हजारो फील्ड्स आहेत, हजारो सोडून द्या, 10 15 20 50 असेल, बट मॅन्युअली बनवणं ते थोडंसं हेक्टिकच आहे, राईट? वेळ घेणार, राईट? इट विल बी टाइम कन्झ्युमिंग. बरोबर का? मग आयडी तुम्हाला प्रोव्हिजन देतं. ओके, इथं काहीतरी स्पेलिंग मिस्टेक, एकच मिनिट. रिटर्न
तर तुम्ही काय करायचं, इथं जायचं, राईट क्लिक करायचं, राईट. आफ्टर राईट क्लिक यू विल फाइंड द ऑप्शन्स सोर्स. ओके, सोर्स दिसते सगळ्यांना, कंट्रोल अल्टर शिफ्ट यस. इथं गेल्यानंतर जनरेट गेटर्स अँड सेटर्स. ओके, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या फील्डचे गेटर्स अँड सेटर्स बनवायचे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. ओके, हे बघा इथं जर एक्सपांड केलं तर तुम्हाला दिसेल गेटर सेटर, आणि हे कुठल्या मेथड नंतर हवे ते पण तुम्हाला लक्षात येतं, आणि त्याच्यासाठी कुठले ऍक्सेस स्पेसिफायर द्यायचे ते पण तुम्हाला इथं डिफाईन करता येतं. सो आय विल जनरेट इट and automatically you will see IDE has generated all the getter setters. You can see guys, get address true, set address true, get city, set city, get state, get postal code, set postal code. आपण सिमिलर पद्धतीने इम्प्लिमेंट करत होतो मॅन्युअली, राईट. तर तुमच्याकडे काय झालंय, ऍड्रेस नावाचा पोजो रेडी झालाय. नाव व्हॉट यू विल डू, यू विल यूज ऍज अ नेस्टेड पोजो इनसाइड द बँक. तर इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग तुम्ही काय करणार आहे, इथं तुम्ही ऍड्रेस पोजो यूज केला. ओके, सो आता काय झालंय इथं, हा तुमचा बनलाय नेस्टेड पोजो. आता या नेस्टेड पोजोचे ऑब्जेक्ट कसे बनवणार तुम्ही, गेटर सेटर. आता मी फक्त दोन याचे बनवून देतो तुम्हाला इथं, बट आपण बघू आपल्या कस्टम क्लासचे कसे बनवायचे. ओके, मी फक्त IFSC कोड आणि ऍड्रेस नाही, फक्त नेमचं मी बनवतो. ओके, इथे बनला, बट मला ऍड्रेसचा गेटर अँड सेटर बनवायचा आहे, कसं बनवणार. सो गाईज दिस इज अ कस्टम क्लास, दिस इज नॉट. आधी आपल्याकडे स्ट्रिंग हा कुणाचा क्लास आहे, हु हॅज प्रोव्हाइडेड दिस स्ट्रिंग, आपल्याला कोणी प्रोव्हाइड केलाय स्ट्रिंग, Java. जावा, राईट. बट हा ऍड्रेस क्लास हा पण क्लासच आहे, बरोबर ना. स्ट्रिंग इज अ क्लास इन जावा, द स्ट्रिंग इज क्लास, राईट. तर हा ऍड्रेस कोणाचा आहे, हा आपला कस्टम डिफाईन क्लास आहे. सो दिस इज, यू Yes. कॅन से इट इज कस्टम डिफाईन like a type. Now how we will implement setter and getter for this address. So it is the similarly how it is the similar way how we created getter and setter for the string type of field. Okay, so ही address नावाची जी field आहे, तर तिला आपण काय करणार, कशा पद्धतीने, सिमिलरली पब्लिक set, sorry, public Why? void set address a capital, so it will be what, your camel case. सर हे नावाने व्हेरिएबल नेम डिफरंट पाहिजे ना, सेट ऍड्रेस आणि आपलं ब्रॅकेटच्या आतलं. नाही असं काही नाही. सो आता ते हे बघा, आपण इथे स्ट्रिंग होता म्हणून इथे स्ट्रिंग घेतला, मग याचं पॅरामीटर घ्यायचं असेल ना, तर याचा टाईप काय आहे, ऍड्रेस. सो विल टेक ऍड्रेस. आलं लक्षात, त्याला सेट कसं करणार, दिस डॉट ऍड्रेस इक्वल्स टू ऍड्रेस. सो गाईज दिस इज लिटिल बिट कन्फ्युजिंग, बट आपल्याला अशाच पद्धतीने रिअल टाईप ऑब्जेक्ट्स बनवायचे असतात. ओके, इथं व्हॅल्यू तुम्ही काय केली, सेट केली. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, गेटर पण बनवायचं आहे. हाऊ विल गेट द व्हॅल्यू, पब्लिक. तुम्ही याला जास्त याच्यात ऍड्रेस. कन्फ्युज नका हो, हा ऍड्रेस पोजो हा आपण बनवलाय, इट इज सिमिलर लाईक अ स्ट्रिंग. याचं नेम तुमचं स्वतःच पण असू शकतं, बट वी आर गोइंग विथ स्टँडर्ड्स, राईट. इट शुड बी समथिंग मिनिंगफुल. मी काय करेल, ऍड्रेस गेट ऍड्रेस, ठीक आहे, रिटर्न. मी रिटर्न काय करेल, हा ऑब्जेक्टचा रेफरन्स रिटर्न करेल. ओके, आले लक्षात, हाऊ वी क्रिएटेड ऑब्जेक्ट नेस्टेड पोजोचं आपले गेटर अँड सेटर कशा पद्धतीने बनवले. ते रिटर्न दिस डॉट नाही करायचं का? येस वी कॅन डू सो.
दिस डॉट इट्स नॉट मॅन्डेटरी बिकॉज इथं दोन होते, इथं गरजेच होतं, बट एनिवेज इट इज पॉइंटिंग टू द युअर इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, म्हणजे ओके, कोणत्या पण गेट मध्ये असं नॉर्मली केलं तर चालतं विदाउट दिस. राईट. बट इथे काय, इथे दोन गोष्टी सिमिलर होत्या. तुमचं इनपुट पॅरामीटर नेम पण सेम आहे आणि क्लास लेवलचं पण सेम आहे. यांच्यामध्ये अँबिग्युटी क्रिएट न होण्यासाठी आपण काय करतो, दिस डॉट ऍड्रेस. ओके, ओके नाव आय एम क्रिएटिंग अ मेन क्लास वेअर आय विल क्रिएट अ ऑब्जेक्ट. या बँकचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. ओके, सो हाऊ विल क्रिएट, सो आय विल हॅव वन मेन मेथड, वन क्लास, बँक मेन. ओके, किंवा मेन बँक समथिंग. ओके, सो याच्यामध्ये काय आहे, ही तुमची मेन बँक आहे. सो मेन बँक मध्ये मी काय करतोय, माझा मेन मेथड, राईट. ऑलवेज आर प्रोग्राम विल स्टार्ट फ्रॉम द पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, राईट. सो मला आता इथं बँकचा ऑब्जेक्ट बनवून त्याच्यामध्ये व्हॅल्यू सेट करून गेट करायचे आहे. हाऊ विल क्रिएट ऑब्जेक्ट नाव. सो क्लास नेम बँक ओके, ऑब्जेक्ट. बँक इक्वल टू न्यू बँक. ओके, म्हणलं हा ऑब्जेक्ट तुम्ही जे इथं कंट्रोल आणि माऊस घेऊन गेले तर ओपन डिक्लेरेशन, तो काय करेल, तुमचा बँकचा ऑब्जेक्ट क्लास ओपन करेल. बघितलं. So, ते शॉर्टकट तुम्हाला मी नंतर सांगेन. पण आता बघा, आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, व्हॅल्यू सेट करायचे. कशा करणार, बँक दिस डॉट बँक. नो, बँक डॉट सेट हा नेम, सॉरी, बँक. बरोबर. बँक डॉट सेट, सॉरी, सेट आयएफएससी कोड, बँक डॉट सेट ऍड्रेस. सो नेम काय, आपण मी काहीतरी असं दिलं होतं, नेक्स्ट वर्जन. ओके, दिस इज युअर बँक नेम. आयएफएससी कोड सपोज मी स्ट्रिंग आहे, राईट. सो मी काय देतो इथे, स्ट्रिंग सपोज एनव्ही, सपोज असं काहीतरी मी आयएफएससी कोड दिला, राईट. बट तुम्ही बघा इथे स्ट्रिंग आहे, मला इथे स्ट्रिंग देऊन चालेल का, असा ऍड्रेस देऊन चालेल का, काय एरर येतोय. द मेथड सेट ऍड्रेस, राईट. याला ऍड्रेस टाईप हवा, इज अ टाईप बँक इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द आर्ग्युमेंट स्ट्रिंग. याचं हे काय एक्सेप्ट करते ही मेथड, तुम्ही जर कंट्रोल किंवा F3 केलं, तुम्ही जर बघितलं इथं, तर इट इज एक्सेप्टिंग ऍड्रेस असा क्लास, ऍड्रेसचा ऑब्जेक्ट एक्सपेक्ट करतोय. मग तुम्ही काय करणार इथे, यू हॅव टू क्रिएट वन मोर ऑब्जेक्ट ऑफ ऍड्रेस. ऍड्रेस इक्वल टू न्यू ऍड्रेस. आणि ह्या ऍड्रेस मध्ये काय करणार तुम्ही, व्हॅल्यू सेट कर. ऍड्रेस डॉट सेट ऍड्रेस वन. ओके, सेट सेट सिटी पुणे, राईट. ऍड्रेस डॉट सेट युअर स्टेट, राईट. Address dot set your postal code, right. So it is suppose आपलं postal code काय आहे, 0. ओके, असा माझा काहीतरी पोस्टल कोड आहे. नाव what you will do, you will copy this object and you will set this object to this method. एरर गेली. सो इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ही जी सेटर मेथड आहे ही काय एक्सेप्ट करते, इट वॉन्ट्स द ऑब्जेक्ट ऑफ ऍड्रेस. तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला इथं. ओके, आणि त्याला फील्ड्स, तुम्ही फील्ड सेट नसते केले तरी चाललं असतं, बट इट रिक्वायर्स ऑब्जेक्ट, यू नीड टू पास ऑब्जेक्ट. तुम्ही नल पास केलं तरी चालेल, बट त्याच्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू सेट होणार नाही. इथे गाईज लक्षात, नेस्टेड पोजो कशाला म्हणतात, हे बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे आपला पहिला ऑब्जेक्ट, राईट.
तुम्ही जर बघितला, हा तुमचा मेन ऑब्जेक्ट आहे. दिस इज युअर मेन पोजो. नंतर आपला हा दुसरा कुठला होता, तुमचा नेस्टेड पोजो होता, राईट? ओके. सो आधी तुम्ही कुठला ऑब्जेक्ट, आता इथे किती ऑब्जेक्ट क्रिएट झाले, जर मी हा प्रोग्राम रन केला तर किती ऑब्जेक्ट क्रिएट होतील JVM मध्ये, राईट? दिस इज द वन, बिकॉज हिअर इज अ न्यू कीवर्ड. Okay, so here it will be the second object will be created JVM because there is a new keyword. But आता ह्या बँक क्लास मध्ये काय झालंय, इथं तुम्ही फील्ड 1 फील्ड 2 सेट केली, बट तिसरी फील्ड ज्यावेळेस तुम्हाला सेट करायची, हे बघा इथं व्हॅल्यूज बघा, ह्या ऍड्रेस मध्ये मी सेट केले आहे, कारण ह्या व्हॅल्यूज ह्या फील्ड्स या स्टेटस कसल्या आहे, ह्या ऍड्रेस क्लासच्या आहे. आणि ऍड्रेस क्लासचा ऑब्जेक्ट म्हणल्यानंतर मी हा ऑब्जेक्ट कुठे सेट केलाय, यू कॅन सी हा ऑब्जेक्ट मी ह्या ऍड्रेस मध्ये सेट केलाय. सो दिस इज कॉल्ड नेस्टेड पोजो. आणि त्याचे आपण काय केले, ऑब्जेक्ट नेस्टेड पोजो मध्ये किंवा नेस्टेड पोजोचे ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे आणि त्यासाठी व्हॅल्यू कशा सेट करायच्या हे आता आपण बघितले. येते लक्षात गाईज? एनी डाऊट? येस. सो याच्यामध्ये आणखी नेस्टेड एका ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मध्ये ऑब्जेक्ट, असे बरेचसे कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्ट वरती बघायला मिळू शकतात. बट यू शुड एबल टू अंडरस्टँड हाऊ दिस ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. यालाच तर ऑब्जेक्ट म्हणतात सगळं. आता हे काय, हा बँक आहे, ही बँकचा ऑब्जेक्ट आहे, हे काय करत आहे, कशाची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवतोय ऑब्जेक्ट मध्ये, कशाच्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर आहे ऑब्जेक्ट मध्ये. येस गाईज, कशाच्या प्रॉपर्टीज आहे, बँक बँक रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, राईट ना? Yes, sir. येस. दिस इज अ बँक आणि त्याच्या ऍड्रेस रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. ओके. आता मला सिमिलरली ह्या व्हॅल्यू गेट करायच्या. हाऊ यू विल गेट द व्हॅल्यूज and I need to print those values. How will get it print? Quickly, guys. String name String, suppose name name. I will take from which bank object? Bank dot get name. or get name. So this is your value. And we have string IFSC code, or I will take IFSC equal to bank dot get what IFSC code. Then how we will get, आता मला ऍड्रेस घ्यायचा आहे, मला स्ट्रिंग मला घ्यायचं आहे ऍड्रेस 1. कशा पद्धतीने घेणार तुम्ही? हाऊ वी विल टेक, ऍड्रेस डॉट. हाऊ हाऊ आता तुम्ही इथं इथं ऍक्सेसिबल म्हणून ठीक आहे, बट तुमच्याकडे फक्त हा ऑब्जेक्ट असतो तर बँक ऑब्जेक्ट आहे. सो बेसिकली तुम्ही हा ऑब्जेक्ट कसा गेट करणार, बँक Address dot डॉट गेट ऍड्रेस, सॉरी गेट ऍड्रेस डॉट गेट ऍड्रेस. आलं का लक्षात? हो. Yes, sir. बँकच्या ऑब्जेक्ट मध्ये Bank ऍड्रेस आहे. आता इथं तुम्हाला हा. मिळालाय म्हणून ठीक आहे, बट तुम्हाला मी फक्त एकच ऑब्जेक्ट दिला असता, दुसऱ्या मेथड म्हणून कॉल केला असता, तर कसं केलं असता, तुम्हाला बँक मध्ये जाऊन ऍड्रेस मध्ये जाऊन ती फील्ड फेच करायची. आलं लक्षात? ओके. स्ट्रिंग ऍड्रेस टू bank dot get address dot get address टू. ह्याच गोष्टी आपल्याला रिअल टाइम काम करायचं असतं. स्ट्रिंग नंतर आपल्याकडे काय, स्ट्रिंग सिटी. ओके. बँक डॉट गेट ऍड्रेस डॉट गेट सिटी. सो सगळ्यांना लक्षात येते का की आपण गेटर आणि सेटर कशासाठी वापरतोय मग? Yes. हो सर. स्टेट इक्वल टू bank dot get address dot get state. Then we have string postal code. Okay, postal code equal to bank dot get address dot get postal code. ओके. सो अशा पद्धतीने मी काय केलं, गेट आणि सेट केलं. ओके. सो मला आता हे प्रिंट करायचं आहे. कशा प्रिंट करणार?
नेम. ओके. सो मला इथं मी डायरेक्टली पण हे बँक डॉट गेट नेम इथे यूज करू शकतो. मी डायरेक्टली इन्स्टेड ऑफ टेकिंग दिस व्हेरिएबल प्रिंटच करायचं झालं तर मी डायरेक्टली घेऊन असं पण प्रिंट करू शकतो. बट मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की जर एखाद्या मेथड गेटर मेथडची व्हॅल्यू तुम्ही व्हेरिएबल मध्ये कशी घेणार, राईट? सो आपण येस. सध्या इथं ऑलरेडी व्हेरिएबल्स जे घेतले ते आपण इथं प्रिंट करणार. ओके. बट गाईज हे सगळं लक्षात घेण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिस शिवाय ह्या गोष्टी लक्षात येणार नाही. IPC code. Okay, I'm just printing these values. Okay, this way. So we have address one. हे just तुम्हाला मी एक चांगलं प्रिंट करून देतो इथं. Okay. Similarly, I will just copy address 2. Okay. तुम्ही व्यवस्थित जिथं यूज करताय तिथं व्यवस्थित मॅप करताय का नाही व्हॅल्यू ते बघणं खूप गरजेचं आहे. Okay. So this is what city. And what I will do, I have two more fields, right? One is state. सर एक डाऊट होता. Just a minute. Yes, go ahead. सर आपण ऍड्रेस 2 का घेतलेला आहे तिथे? ते नाही, मी लाईन जस्ट इथे नंबर 21. तुम्ही दुसरी कुठलीही फील्ड घेऊ शकता. मी जस्ट तुम्हाला एक फील्ड घेण्यासाठी ऍड्रेस वन असू शकतो तुमचा हाऊस ऍड्रेस, फ्लॅट नंबर, और ऍड्रेस टू कॅन बी युअर स्ट्रीट ऍड्रेस. असं काही स्पेसिफिक नाही, त्याला काही रिझन नाहीये, असं काही स्टँडर्ड नाहीये. मी जस्ट एक तुमच्या माहितीसाठी घेतलं. ओके, ओके सर. ठीक आहे. आता मी काय केलं इथं तुम्ही बघू शकता, मी गेट केलं, सेट केलं, सॉरी सेट केलं, गेट केलं आणि प्रिंट केलं. सो इफ आय रन दिस प्रोग्राम, तर इथे काय होणार आहे, किती ऑब्जेक्ट बनणार आहे JVM मध्ये? 2 ऑब्जेक्ट्स. आणि जर तुम्ही जर आउटपुट बघितलं, यू कॅन सी आपण जे काही गोष्टी सेट केल्या होत्या ह्या इथे प्रिंट झाल्या. येते लक्षात गाईज? आता मला येस. तुम्हाला एक क्वेश्चन आहे. तुम्ही बघा इथं ऍड्रेस पण सेट झालाय, ऍड्रेस टू नल का आलाय? व्हॉट इज द रिझन नल? हा तुमच्याकडे कोड आहे. सेट येस, करताना ऍड्रेस 1 सेट झालाय. राईट. मी इथं ऍड्रेस वन बघा, इथं मी काय केलंय, जी व्हॅल्यू ऍड्रेस वन इथं सेट केली परिहर शो, परत ऍड्रेस वन ला मी काय केलं DP रोड. सो यांनी काय केलं, ऍड्रेस वन ला ती व्हॅल्यू ओव्हर राईड केली. म्हणजे लेटेस्ट व्हॅल्यू काय झाली ऍड्रेस मध्ये, ऍड्रेस वन ची व्हॅल्यू जी तुम्ही नंतर अपडेट केली ती DP रोड. बट ऍड्रेस टू आपण कुठे सेट केलंच नाही, तर त्यांनी काय प्रिंट केलं, इट्स डिफॉल्ट व्हॅल्यू, डिफॉल्ट आहे. राईट. पण मला काय करायचं होतं, इथं मी बाय मिस्टेक इन्स्टेड ऑफ वन मी टू केलं, सॉरी टूच्या ऐवजी मी वन यूज केलं. सो मी फक्त त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये मॅपिंग खूप महत्वाचं असतं, की तुम्ही व्हॅल्यू कशा सेट करतात त्यावरती तुमचं गेट व्हॅल्यूज डिपेंड करेल, राईट. मिळालं तुम्हाला रिझल्ट? गाईज एनी डाऊट सो Yes. फार? सो आपण इथं काय केलं, तर तुम्ही जर बघितलं, हे आपलं जे स्ट्रक्चर होतं हे बँकचा ऑब्जेक्ट आहे, आणि बँकच्या ऑब्जेक्ट मध्ये काय आहे, ह्या फील्ड्स आहे, आणि त्याच्यामध्ये पण ऍड्रेस मध्ये आहे. आणखी जर मला या बँक आहे, या बँक मध्ये मला सगळे अकाउंट नंबर हवे, अकाउंट नंबर, अकाउंट डिटेल्स हवे, अकाउंट्स, मला अकाउंटची इन्फॉर्मेशन हवी, तर कसं बनवणार पोजो? याच्यामध्ये आणखी एक ऑब्जेक्ट असू शकतो, राईट. मला सगळ्या ब्रांचेस हव्या, ब्रांच, ब्रांचच्या डिटेल्स झाल्या, लिस्ट ऑफ ब्रांचेस, राईट. सो असा ऑब्जेक्ट तुमचा नेस्टेड ऑब्जेक्ट बनवू शकतो. ओके,
ओके सो गाईज दॅट्स ऑल अबाउट द नेस्टेड पोजो. सो आपण आता काय बघितलं, बँक मध्ये ऍड्रेस ऑब्जेक्ट कसा यूज केला आणि हाऊ वी इम्प्लिमेंटेड द नेस्टेड ऑब्जेक्ट.